विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एसआर जीनेस अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे सहर्ष स्वागत करतो। आज आपण महावितरण भरती 2024च्या काय करतो तर विद्युत सहाय्यक या पदासाठी जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून आपण इथे प्रश्नपत्रिकेचा सराव संच सुरू केलेला आहे। प्रति दिवशी आपण 20 प्रश्न घेत असतो। या प्रश्नामध्ये अत्यंत आपण सामान्य लेवल पासून तर उच्च लेवल पर्यंत आपण जाणार आहोत। सर्व प्रश्नांची प्रकार आपण या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक चॅप्टर वाईज सुद्धा आपण प्रश्न घेणार आहोत। सुरुवातीला आपण आपल्याला या अभ्यासाची थोडी गोडी लागावी, त्याची थोडीशी माहिती व्हावी, या अभ्यासक्रमाचा आराखडा आपल्या नजरेसमोर व्हावा म्हणून ही प्रश्नसंच अत्यंत सामान्य लेवल पासून तर थोडे हाय काठिण्य पातळीकडे तुमच्याकडे घेऊन येणार आहोत। आणि म्हणून विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर एसआर जीनेस अकॅडमीला जर नवीन असाल तर जे खाली लाल बटन आहे ते लाल बटन तुम्ही सबस्क्राइब करायचे आहे। कारण त्यामुळे काय होणार आहे तर जर याही नंतर तुम्ही बघितलं आणि सोडून दिलं तर पुन्हा या गर्दीमध्ये आपण शोधायला जर गेलो तर पुन्हा सापडत नाही। म्हणून सबस्क्राइब जर केलं असेल तर आम्ही जेव्हा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवतो ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळत असतं। तेथे काय करा तर सबस्क्राइब बटनवर त्याला सबस्क्राइब करा, त्यानंतर त्याला लाईक सुद्धा करायचं आहे आणि जे बेल आयकॉन आहे, जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा टच करा, म्हणजे त्याला नोटिफिकेशन ऑल नोटिफिकेशन सुद्धा त्याला यस करायचं आहे की जेणेकरून यानंतरचे येणारा प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ, प्रत्येक दिवसाचे लेक्चर हे तुम्हाला मिळणार आहे। तुमच्यासाठी आम्ही अत्यंत अगदी सूक्ष्म मायक्रो स्टडी आपण तयार करणार आहोत। मायक्रो प्लॅनिंग तयार करून आपण या 4 महिन्यामध्ये तुमच्या यशासाठी पूर्ण तयारी स्टडी मटेरियल तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत। त्यामुळे घाबरायचं नाही, तयारीला लागायचं आहे, अभ्यास करायचा आहे, आत्तापासून अभ्यास करा। वेल बिगिन इज हार्ड डन असं म्हटलं जातं की यशाचं खरं गमक काय असतं तर जी सुरुवात आहे ती चांगल्या उमेदीने तयार करायची असते। आणि म्हणून चॅनलला सबस्क्राइब करा आणि चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर रोजचे व्हिडिओ रोज मी 4 वाजता तुमच्यासाठी लाईव्ह येणार आहे। तर त्यावेळेस काय करायचं तर त्या ठिकाणी जर नाही पाहिलं तर नंतरच्या वेळेस हा रोजचे हे 20च्या 20 प्रश्न अभ्यास करा। यातून तुमच्या कुठलाही सिलेबसचा एकही प्रश्न सुटणार नाही, याच्यापेक्षा बाहेरचं काही येणार नाही हे तुम्हाला खात्रीने सांगतो आहे। कारण याच प्रकारचे प्रश्न हे नेहमीकरता विचारले जाणार आहेत आणि अत्यंत बारीक प्रत्येक बारीक प्रश्न आपण प्रत्येक लेसनवरचे घेणार आहोत। तुम्ही भाग्यवान आहात की ज्यामुळे तुम्हाला काय तर ही जाहिरात निघून जवळपास 3 ते 4 महिन्याचा कालावधी तुम्हाला तयारीसाठी मिळणार आहे। चला तर मग काय करूया तर आपण आपल्या मेरिटमधलं स्थान, आपण आपल्या नोकरीचं स्थान निश्चित करायचं आहे। या 4 महिन्यात आपलं जीवन, आपलं संपूर्ण आयुष्य आपल्याला बदलायचं आहे। त्यासाठी आजपासून आपल्याला तयारीला लागायचं आहे। तर आजपासून ही संपूर्ण प्रश्न आपली पाठ झाली पाहिजे, मुखोगत झाली पाहिजे आणि कसलाही प्रश्न जरी फिरून विचारला, कसलाही गुगलीने प्रश्न जरी विचारला तरी सुद्धा तो प्रश्न मला आला पाहिजे। प्रश्न सोडत असताना हा प्रश्न तुमची ही परीक्षा तुमची सर्व ऑनलाईन होणार आहे आणि ऑनलाईन होत असल्या कारणाने काय करायचं तर ही प्रश्नपत्रिका आम्ही कॉम्प्युटरवर सोडणार आहोत आणि कॉम्प्युटरवर सोडणार असल्या कारणाने तिथले प्रश्न अत्यंत पूर्ण बारकाईने वाचायचे आणि त्यानंतर त्याला सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर त्याला सबमिशन सुद्धा करायचं आहे। हे सबमिशन करत असताना कालच्या भागामध्ये आपण ही मार्क कसे असतात हे बरोबर सांगितलं होतं। याही नंतरच्या भागात आपण प्रात्यक्षिक देणार आहोत की तुम्ही परीक्षा कशी ऑनलाईन द्यायची आहे, कसं तुम्हाला जायचं आहे, त्या ठिकाणी कसे प्रश्न तुम्हाला येतील, ते रीड कसे करायचे, तर किती वेळ त्याला द्यायचा आहे, यासाठी तुम्हाला किती लागणार, किती मार्क लागतील, ह्या सर्वांच्या गोष्टी सविस्तर चर्चा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणारच आहोत। तत्पूर्वी आपण काय करूया तर आजचा लेक्चर सुरू करूया आणि आजचा जे काही प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आज बघूया। पहिलाच प्रश्न अत्यंत गुगलीपणे त्यांनी विचारलेला आहे। आता पहा, खालीलपैकी हा घटक आग प्रज्वलित करण्यास मदत करत नाही। साधारणतः जनरली आपल्याला वाटते आग प्रज्वलित करणार असंच पाहतो, आग कशाने लागते, मग आपल्याला वाटते तेल आणि आग लागते, मग पटकन आपण तेलाला येस करून टाकतो, तर नाही। या ठिकाणचा प्रश्न पूर्ण वाचायचा आहे। खालीलपैकी रिकामी जागा हा घटक आग प्रज्वलित करण्यास मदत करत नाही वापरला शब्द, काय तर मदत करत नाही। त्याच्यात काय होतं तर याच्यातले 3ही पदार्थ म्हणजे तेलाने सुद्धा आग लागते, नायट्रोजन आग लागते, ऑक्सिजन सुद्धा आग लागते। तर मग याच्यातला फक्त कोरडा पावडर हा जो भाग आहे तर त्याने फक्त आग लागत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा काय तर बरोबर होता। म्हणून कोरडा पावडर हे काय तर आग विझवण्यासाठी, जेव्हा एखाद्या विद्युत उपकरणाला आग लागते तेव्हा आपण जास्तीत जास्त प्रमाणात काय केलं पाहिजे तर जी काही माती असेल किंवा वाळू असेल तर ती त्या उपकरणावर टाकली पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणचं ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होईल आणि कमी झाल्यामुळे तिथले ऑक्सिजन काय होते तर आग ही विझण्यास
तयार होईल. बाकी पाणी वगैरे कुठलाही तिथे मारा करायचा नाही आहे. तर त्या ठिकाणी ड्राय पावडर जास्तीत जास्त उपयोगी करायचं असतं. जेव्हा केव्हा विजेच्या उपकरणाला आग लागत असते तेव्हा ड्राय पावडरचाच हा उपयोग या ठिकाणी करायचा असतो. म्हणून या ठिकाणी काय तर हा प्रज्वलित किंवा आग प्रज्वलित न करणारा घटक कोणता आहे, तर मग हा कोरडा ड्राय पावडर आहे किंवा ड्राय पावडर आपण त्याला म्हणतोय. तर दुसरा प्रश्न बघूया आपण. आता खालीलपैकी या कारणाने वायरिंगमध्ये आग लागते. जी घरामध्ये आपण वायरिंग करत असतो ती वायरिंग सुद्धा योग्य जी काही उपकरणं आपण वापरतो, वायर वापरतो, बटन वापरतो किंवा जी उपकरणं वापरत असेल तर ती ISO मानांकनच असली पाहिजेत, ती स्टँडर्ड असली पाहिजे, स्टँडर्ड कंपनीची असली पाहिजेत. आपण जर हलके जर वस्तू जर घेऊन आलो असेल तर घरी कदाचित अपघात होण्याची शक्यता असते आणि म्हणून ती स्टँडर्ड असावी. आता या ठिकाणी जर समजा वायरिंगमध्ये आग लागत असेल तर त्याचं कारण काय असतं, तर येथे लाईन म्हणजे मेन लाईन आणि न्यूट्रल याचा दोघात जर इन्सुलेशन खराब जर असेल तर त्यामुळे घरात काय लागत असेल तर ही आग लागण्याची शक्यता असते. म्हणून बी क्रमांकाचा पर्याय हा काय तर त्यातला बरोबर आहे. आता इथे बाकीचे जे पर्याय आहेत आपल्याला, मोटरमध्ये कनेक्शन चुकी झाले आहे त्यांनी आग लागत नाही, फ्यूज चुकीचा जोडला असेल तर त्याला आग लागणार नाही, कनेक्शन लूज असले तरी त्याला आग लागणार नाही, त्याचं प्रमाण कमी असेल. पण इथे न्यूट्रल मेन आणि फ्यूज हे दोन्ही, फ्यूज आणि न्यूट्रल हे जर दोन्ही एकत्र जर आले तर त्या ठिकाणी स्पार्किंग होते आणि स्पार्क झाल्याच्या नंतर पुन्हा आग लागण्याची शक्यता असू शकते. आणि म्हणून काय केलं जातं तर त्या ठिकाणी पाहायचं आहे. हा तिसरा क्रमांकाचा प्रश्न होता. अग्निशामक पद्धत ही आगीचा वर्ग ड प्रकारची आग विझवताना वापरतात. ब क ड म्हणजे ABCD 4 प्रकारात आगीचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. ए प्रकारची जी आग लागते तर ती काळी कचरा किंवा कागद यापासून जी आग लागणारी असते तर त्यांना ए प्रकारची आग अशी म्हटली जाते. ब प्रकारची आग असते तर ती कशापासून, तर पेट्रोल, डिझेल, पेंट या ज्वलनशील पदार्थापासून लागलेली असते. क प्रकारची म्हणजे त्याला सी प्रकारची आग ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये गॅस आहे तर या गॅसपासून लागलेली जी आग आहे त्याला ती सी प्रकारची असते. आणि डी प्रकारची म्हणजे त्याला ड प्रकारचा, ड गटातील जी आग आहे तर ती कशी असते, तर विद्युत उपकरणाला लागलेली आग ही ड प्रकारात येत असते. आणि म्हणून काय तर या अग्निशामक पद्धतीमध्ये किंवा अग्निशामक पद्धत ही आगीचा ड प्रकारात आग विझवताना वापरतात. तर त्यासाठी काय वापरलं जातं, तर कार्बन टेट्राक्लोराईड, कार्बन टेट्राक्लोराईड एक म्हणजे पदार्थ तिथे वापरला जातो. हा लिक्विड पदार्थ आहे पण त्यातून काय केलं जातं, तर पूर्ण ती आग अशी जी काही विजेचं उपकरण आहे त्याच्यावर वापरलं जातं. साधारणतः वीजची आग लागली असेल तर त्या ठिकाणी मी आधल्या प्रश्नात सांगितलं काय वापरायचं, तिथे ड्राय पावडर आपल्याकडे सर्वत्र उपलब्ध असते, माती असते, रेती उपलब्ध असते, तर त्या फेकण्याचा त्याच्यावर प्रयत्न करावा की जेणेकरून त्या ठिकाणी आगीमध्ये तिथे जो काही ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी कार्बन टेट्राक्लोराईड काय केलं जातं, तर त्या ठिकाणचं जे आहे तर ते त्या वस्तूवर तिथे काय करतात, ते थंड पाडतं आणि थंड पाडल्याच्यामुळे ती वस्तू आग लागत नाही. ठीक नाही. जे फोम अग्निशामक आहे ते हे सी प्रकारची आग, गॅसपासून जर आग लागली असेल तर फोम इथे अग्निशामकचा वापर आपण त्या ठिकाणी करत असतो. जर समजा एखाद्या कचऱ्याने जर काळी कचरा जर लागला असेल तर त्या ठिकाणी पण पाण्याचा मारा सुद्धा करतो की पाणी भरलेलं जे हे असतं अग्निशामक असतं तर त्याचा सुद्धा वापर केला जातो. पण त्याला ए ग्रेडची असेल तर. आता गॅस कॅट्रोल हेलॉन हे सुद्धा काय करतं, तर ब आणि क नंबरची जी आग असते म्हणजे डिझेल, पेट्रोल याच्यापासून लागलेली आग असेल किंवा गॅसपासून असेल तर त्याला आपण वापरतो आहे. परंतु विजेची उपकरणाला जर आग लागली असेल तर त्यासाठी कार्बन टेट्राक्लोराईड किंवा ड्राय पावडर यांचाच उपयोग करायचा आहे. फोम अग्निशामकचा त्या ठिकाणी उपयोग करायचा नाही. फोम अग्निशामक हे कुठे वापरलं जातं, फक्त गॅस जिथे ज्वलनशील असे पदार्थ जळाले असतात त्याच ठिकाणी फक्त फोम अग्निशामक हे वापरलं जात असतं. नंतर चौथा प्रश्न होतो ISO चे विस्तारित रूप काय, त्याला लॉंग फॉर्म म्हणतो आपण. काय म्हणतो आपण याला, तर ISO चा लॉंग फॉर्म काय आहे. आता ISO म्हटलं आपल्याला की आय म्हणजे आपल्याला कधी कधी इंडियन वाटतं, नंतर टी म्हणजे स्टँडर्ड वाटतं आणि ओ म्हणजे ऑर्गनायझेशन वाटतं. पण हे नाही आहे, डी हे नाही आहे. ते इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, जागतिक स्वरूपामध्ये ज्या काही तिथे मानांकन कंपन्या असतात त्यांनी जागतिक स्वरूपाच्या लोकांनी ISO मानांकन दिलेलं असेल तर स्टँडर्ड त्यांची जी काही टेस्ट असतात त्या जर पूर्ण केल्या असतील तरच त्याला ISO मानांकन दिलं जात असतं. आणि म्हणून त्या चाचण्यामधून त्यांना जावं लागतं आणि नंतर ISO त्यांना मिळत असतं. तर ह्या ISO असलेलीच जी उपकरणं आहेत ती साधारणतः उपकरणं आम्ही आमच्या घरामध्ये वापरली पाहिजेत की जेणेकरून त्यातून अपघात होत
नसतो. जो वायर असेल, लाईट असेल, बटन असतील ही ISO मानांकन स्वरूपाचीच असली पाहिजे. चांगल्या स्टँडर्ड कंपनीची जर असली तर त्याच्यापासून आम्हाला जी मिळणारी सेवा आहे ही चांगल्या स्वरूपाची असते. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. आता फर्नेससाठी पत्र्याचा वापर करतात. फर्नेससाठी आपण काय करतो तर हार्ड मटेरियल त्या ठिकाणी वापरत असतो. ते मटेरियल कोणतं आहे तर मग ते स्टीलचं मटेरियल असतं, ठीक नाही. ॲल्युमिनियम थोडं लूज प्रकारात आहे, कास्ट हार्ड हा जास्त हार्ड आहे आणि कॉपर थोडं लूज स्वरूपाचं असतं आणि म्हणून काय तर स्टील हे त्याच्या फर्नेससाठी पत्रा वापरण्यात येत असतो. त्यानंतरचा आता मोटारमध्ये चावीचे म्हणजे गाळे तयार करण्यासाठी कोणती फाईल वापरली जाते. फाईल म्हणजे आपण काय म्हणतो त्याला आपल्याकडे कानस म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण त्याला आपल्या भाषेमध्ये कानस. काय झालं ह्या कानसीचे प्रकार आहेत. फ्लॅट म्हणजे पट्टीसारखी कानस असते. नंतर ट्रायंग्युलर म्हणजे त्याला 3 टोक असतात. जसं याला हे टोक आहे, एक टोक आहे, हे दुसरं टोक आहे आणि हे तिसरं टोक आहे. तर यासारखी ट्रायंग्युलर भाग त्याला वापरला जात असतो. म्हणजे हाफ राऊंड आणि राऊंडेड. राऊंड म्हणजे गोल असणारा भाग हा काही चावी बनवण्यासाठी वापरला जात नाही. हा ट्रायंग्युलर जी कानस आहे त्याने आपले हार्ड मटेरियल घासले जात असतं, तर त्यासाठी हे ट्रायंग्युलर वापरलं जात असतं. त्यानंतरचा 7वा प्रश्न पहा. कॉपर अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात. कॉपर अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात. आता इलेक्ट्रॉनची सूत्र आपल्याला पाहतो तर ते किती असतात तर 29 असतात. तर इथे पहा पहिल्या याच्यामध्ये जे असतात तर ते 2च येतात. किती येतात तर पहिल्या राऊंडमध्ये 2. दुसऱ्या राऊंडमध्ये किती येतात तर ते 8 येतात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असतात. आणि तिसऱ्या राऊंडमध्ये ते 18 असतात. राऊंडमध्ये किती असतात तर 18 असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 असे राऊंड येतात. याची रचना कशी केली जाते तर पहिल्या राऊंडला काय असेल तर 2 गुणिला 1 गुणिला 1 बरोबर किती तर बे एक बे पुन्हा बे एक बे म्हणजे त्याला किती 2च पहिल्या राऊंडमध्ये येतात. आता दुसरा जो राऊंड असतो तर दुसऱ्या राऊंडची रचना कशी असते तर 2 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे 2चा वर्ग असतो. बे दोन्ही 4 4 दोन्ही 8 येतात. आणि जो तिसरा राऊंड असतो तर तिसऱ्या राऊंडची रचना कशी असते तर 2 गुणिला 3चा वर्ग म्हणजे काय तर 2 गुणिला 3 गुणिला 3 होतं. म्हणजे 2 3 6 6 3 18 म्हणून तिसऱ्या याच्यात 18 असतात. आणि नंतर जो चौथा आहे त्याच्यामध्ये 1 म्हणजे फ्री राऊंड आहे त्याच्यामध्ये 1 राहतं. तर ही गोष्ट सुद्धा आम्हाला लक्षात ठेवायची आहे. कारण याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो फिरून विचारला जातो. येथे कॉपर अणूचे किती इलेक्ट्रॉन हे सेकंड राऊंडमध्ये असतात. या सेकंड राऊंडमध्ये असतात. तर त्या सेकंड राऊंडमध्ये किती असेल तर ते 8 असतात. किती असतात तर ते 8 असतात. तोही प्रश्न आम्हाला जमला. जर प्रश्न एखाद्या वेळेस विचारला असा फिरून तर आम्हाला कॉपर अणूचे जे सेकंड राऊंडमध्ये किती असेल त्याला 8 इलेक्ट्रॉन असतात हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे. ही आकृती सुद्धा आम्हाला लक्षात अशी ठेवता आली पाहिजे. मग कॉपर अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तर 29 असतात. पहिल्या राऊंडमध्ये किती 2, दुसऱ्या राऊंडमध्ये किती 8, तिसऱ्या राऊंडमध्ये 18, 18 आणि 8 26, 26 आणि 2 28 आणि शेवटच्या राऊंड फ्री राऊंडमध्ये किती आहे तर 1 आहे. असे 29 त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. त्यानंतर आता किलोवॅट आवर हे राशीचे एकक आहे. कशाचं ते चार्ज राशीचं आहे. कशाचं तर चार्ज. बॅटरी जी चार्ज होत असते तर चार्ज राशीचे आपण मोजतो तर कसं तर किलोवॅट आवरमधून मोजत असतो आणि म्हणून त्याला काय तर चार्ज हे राशीचं एकक आहे. नंतर विद्युत प्रवाह वाहणाऱ्या भागाला विरोध करणारे घटक कोणता. आता विद्युत प्रवाह जो वाहतो मी तुम्हाला अगोदरही सांगितलं याच्या अगोदर की सर्वात जास्त विद्युत वाहण्याचं काम कोणतं करतं तर सिल्वर करतं, चांदी करतं. त्यानंतर 2 नंबरला काय येतं तर कॉपर येतं. त्यानंतर ॲल्युमिनियम आहे आणि त्याच्यानंतर अनेक घटक बाकीचे आहेत. परंतु आता सर्वात जास्त वापर केला जाणारा प्रवाह कोणता आहे तर तो आता ॲल्युमिनियम आहे. ॲल्युमिनियममध्ये वाहन क्षमता ही 60% आहे परंतु 40% त्यात अजूनही रेजिस्टन्सची आहे. प्रत्येक पदार्थाचा रेजिस्टन्स पॉवर हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. मग काय रेजिस्टन्स पॉवर सिल्वरमध्ये सर्वात कमी आहे, त्यानंतर तांब्यामध्ये थोडा जास्त आहे, त्यानंतर ॲल्युमिनियममध्ये तो जास्त आहे. म्हणजे इथे 60% त्याची वाहन क्षमता आहे आणि 60% त्याचा रेजिस्टन्स आहे. म्हणजे रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकार करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून विद्युत प्रवाह वाहणाऱ्या भागाला विरोध करणारा जो घटक असतो तो कोणता आहे तर रेजिस्टन्स आहे. कोणता आहे तर रेजिस्टन्स आहे. म्हणून बी प्रकारचं ऑप्शन त्यातलं बरोबर होतं. नंतर आता हिटिंग एलिमेंटमध्ये कोणते कंडक्टर वापरतात. हिटिंग एलिमेंट म्हणजे आपल्या घरामध्ये आपले हीटर आहे, प्रेस आहे, ठीक नाही, यामध्ये कोणता घटक वापरला जात असतो तर त्यामध्ये वापरला जातो नायक्रोम. कोणता घटक वापरला जातो नायक्रोम नावाचा घटक हा असा आहे
की याच्यामधून जेव्हा विद्युत प्रवाह जातो तेव्हा तो तार अगदी जास्त उष्णता देतो आणि तो तापतो. आपल्या घरी जर शेगडी जर असेल तर शेगडीची कॉईल आपण पाहिली असेल तर ती लालबुंद अशा आकाराची आपण पाहिलेली आहे. त्यातून विद्युत प्रवाह वाहत आहे. त्या विद्युत प्रवाहामुळे काय करतो तर नायट्रोन नावाचा धातू हा जास्त उष्णता तयार करतो आणि ती उष्णता आपल्याला मिळत असते. आणि म्हणून हा नायट्रोन धातू काय होतो तर ॲल्युमिनियम, कॉपर आणि युरेका यापेक्षाही जास्त नायट्रोन हा धातू कशात वापरला जातो तर आपल्या हिटिंग एलिमेंटमध्ये वापरला जातो. मग आपल्याकडे प्रेस आहे, शेगडी असेल तर शेगडीमध्ये आहे, गिझर असेल तर गिझरमध्ये तो वापरला जातो, रूम हीटर असेल तर रूम हीटरमध्ये सुद्धा तो वापरला जात असतो. आणि म्हणून हा नायट्रोन हा भाग याच्यातला आहे. मग त्याला हिटिंग एलिमेंट म्हणजे गरम करणारा भाग असेल. आता एखाद्या आपण शोल्डिंग गन आहे, त्या शोल्डिंगवरचं समोरचं टोक आहे ते टोक सुद्धा गरम करण्याचं काम कोणतं करतं तर नायट्रोन हा घटक त्यामध्ये वापरला जात असतो. त्यानंतरचा पाहाल, आता कंडक्टरची लांबी कायम ठेवून जाडी दुप्पट केल्यास रेजिस्टन्स रिकामी जागा होतो. जाडी ठीक नाही. आता जाडी कमी केली असेल तर रेजिस्टन्स वाढतो. जाडी आता कमी केली असेल तर रेजिस्टन्स वाढतो. पण जाडी दुप्पट केली असेल म्हणजे पतला आहे याच्यापेक्षा मोठा जर जाड केला असेल कंडक्टर तर त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो कमी होत असतो. आणि म्हणून इथे दुप्पट झाली म्हणून रेजिस्टन्स किती होईल तर अर्धा होतो. रेजिस्टन्स कसा होतो तर अर्धा. जेवढी कंडक्टरची जाडी जेवढी जास्त तेवढा रेजिस्टन्स कमी त्याचा होत असतो. मग इथे दुप्पट जाडी वाढवली म्हणून त्याचा रेजिस्टन्स कसा होईल तर अर्धा कमी होईल. काय होईल तर अर्धा कमी होईल. आणि म्हणून इथे रेजिस्टन्स लक्षात ठेवायचा होता की आपल्याकडे बघाल आपला ट्रान्सफॉर्मर पासून तर आपल्या घरापर्यंत येणारा तार हा साधारणतः मध्यम लेवलचा असतो. परंतु 220 kV पासून तर 33 kVच्या सबस्टेशनपर्यंत येणारी तार जरा जाड असते. म्हणजे या स्टेशनच्या ताराची जाडी कंडक्टरची जाडी का ठेवावी लागते तर त्याचा रेजिस्टन्स हा कमी असला पाहिजे. आणि म्हणून ताराची जाडी ही जाड ठेवली जात असते. म्हणून ताराची लांबी जर कायम ठेवली आणि जाडी जर दुप्पट वाढवली असेल तर रेजिस्टन्स किती होत असतो तर अर्धा होतो. काय होतो तर अर्धा. हे लक्षात ठेवायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक नाही. आता युरेका या मिश्रणातून म्हणजे किती म्हणजे प्रमाणात धातू असतात. आता युरेका हा घटक बनवत असताना काय केलं जातं तर त्याच्यात 60% तांबे आणि 40% निकेल असतं. काय असतं तर 60% तांबे आणि 40% निकेल्स असतं. आता युरेका या धातूचे अत्यंत बारीक तार आपल्याला बनवता येत असतात. त्याला मल्टीस्टँड आपण ज्याला म्हणतो. हे जे युरेका आहे तर रेग्युलेटर सारख्या भागामध्ये सुद्धा त्याला रेजिस्टर म्हणून वापरलं जात असतं. तर त्यामध्ये या युरेकाच्या मिश्र धातूमध्ये काय असतं तर 60% तांबे आहे आणि 40% निकेल आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्ही सुद्धा ठीक नाही. आता ह्या वीज केंद्रामध्ये युरेनियम आणि काय वापरलं जातं थायरियम. ते थायरियम हा इंधन घटक म्हणून वापरला जात असतो. आपल्याकडे 4 प्रकारची पॉवर स्टेशन आहेत ठीक नाही. ती पॉवर स्टेशनमध्ये काय करतो आपण डिझेलपासून विद्युत निर्मिती करतो, कोळशापासून विद्युत निर्मिती करतो, पाण्यापासून विद्युत निर्मिती करतो आणि अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करतो. अलीकडे आपण पवन ऊर्जेपासूनही विद्युत निर्मिती करत आहे आणि नंतर सौर ऊर्जेपासून सुद्धा विद्युत निर्मिती करत आहोत. म्हणजे यापैकी जी सर्वात जास्त ऊर्जा आपल्याला जे सध्या मिळते आहे ती अणुऊर्जेपासून मिळते आणि ती आहे ते युरेनियम या घटका अणुऊर्जेपासून मिळत असते. तर तो जास्त वापर त्यामध्ये केला जातो. त्याला न्यूक्लिअर पॉवर स्टेशन म्हणतात. काय म्हणतात त्याला तर न्यूक्लिअर. म्हणजे युरेनियम हे अणु ऊर्जेला काय म्हणतो आपण त्याला न्यूक्लिअर पॉवर स्टेशन म्हणतो. जे पाण्याची ऊर्जा तयार होते पाण्यापासून धरणाचं उंच ठिकाणाहून पाणी आपण एका दरीत टाकतो तर पातळ टाकतो आणि त्याच्यावर टर्बाईन फिरवतो त्याला आपण काय म्हणतो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणत असतो. नंतर कोळसा जाळतो पाण्याची वाफ तयार करतो आणि ती शाफ्टवर मारून पुन्हा टर्बाईन फिरवलं जातं त्याला थर्मल पॉवर स्टेशन म्हणतात. कोळशापासून जी विद्युत तयार होते त्याला थर्मल पॉवर स्टेशन म्हटलं जातं. आणि डिझेल पॉवर स्टेशन आहे. डिझेलपासून सुद्धा आपण काय करतो तर विद्युत निर्मिती करते. पण आपला या ठिकाणी जो प्रश्न विचारला होता या विद्युत केंद्रामध्ये युरेनियम आणि थायरियम यासारखे इंधन वापरतात तर कोणतं तर न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. काय लक्षात ठेवायचं तर न्यूक्लिअर पॉवर स्टेशन हा पर्याय क्रमांक 1 मध्ये बरोबर आहे. पण बाकीच्याही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता वीज निर्मिती केंद्रात रिकामी जागा किलो व्होल्ट दाबाने विद्युत निर्माण होते. आता ज्या ठिकाणी विद्युत तयार होते मग ते अणुऊर्जा असेल हायड्रो विद्युत केंद्र असेल किंवा
काय असेल तर औष्णिक केंद्र असेल त्या प्रत्येक ठिकाणी किंवा डिझेलचं विद्युत केंद्र असेल तर त्याही ठिकाणी निर्मितीच्या केंद्रा ठिकाणी फक्त आपल्याला 11 kVच विद्युत तयार होत असते। त्या 11 kV ही विद्युत तयार झाल्या कारणानं बी क्रमांकाचा पर्याय तिथे बरोबर आहे। कोणत्याही विद्युत केंद्रामध्ये आपल्याला फक्त 11 kVचीच विद्युत तयार होत असते। आपण त्याला काय करतो तर ती विद्युत तिथून वाहन करण्यासाठी एका ठिकाणाहून त्या दुसऱ्या लांबच्या ठिकाणी नेण्यासाठी त्याला स्टेप अप करतो। काय करतो त्याला तर स्टेप अप आपण करतोय। 11 kVचे पुन्हा 33 kV मध्ये, 33 kVचे पुन्हा आपण काय करतो त्याला तर 66 kV मध्ये आहे, 66 kVचे पुन्हा 132 kV मध्ये वाढवतोय, 132 kVची पुन्हा 220 kV मध्ये, 200 kVचे 440 अशा पद्धतीने वाढत त्याला न्यू स्टेप अप करतोय आणि स्टेप अप करून पुन्हा जिथे न्यायची आहे त्या ठिकाणी आपण स्टेप डाऊन करतो। त्याला पुन्हा 220 kVची काय करतो तर आपण पुन्हा त्याला 132 kV वर आणतो आहे, 132 kV वरून पुन्हा त्याला काय करतो 66 kV वर आणतो आहे, 66 kV वरून पुन्हा आपण त्याला काय करतोय तर म्हणजे 33 kV, 33 kV वरून पुन्हा 11 kV, 11 kV पासून पुन्हा घरापर्यंत जात असताना ते काय होते तर फक्त 230 व्होल्टेज ते 440 व्होल्टेज आपण पुरवत असतो। आणि म्हणून कोणत्याही वीज केंद्रामध्ये इथं कधी कधी विचारलं जातं तुम्हाला की कोणत्याही विद्युत केंद्रामध्ये काय केलं जातं तर 11 kVच तेथे विद्युत निर्मिती होत असते। त्यानंतर पोल माउंटेड सबस्टेशन म्हणजे 2 पोल H आकारात जोडून त्यावर ट्रान्सफॉर्मर बसवला जातो। आता ट्रान्सफॉर्मर बसवला जात असेल तर हे 2 पोल जोडले जातात, इथे 2 पट्ट्या जोडल्या जातात आणि या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर बसवला जातो आणि या ठिकाणचे जे काही तुम्हाला तार असतील ते तार याला जोडले जात असतात। याला H आकाराचा ट्रान्सफॉर्मर म्हटलेलं आहे। तर हा ट्रान्सफॉर्मर किती याचा असतो तर याची क्षमता काय तर 11 kV टू 440 व्होल्ट पर्यंत म्हणजे 11 किलोवॅट पासून तर 440 वॅट पर्यंत त्याला बदलण्याची क्षमता त्या ठिकाणी स्टेप डाऊन करण्याची असते। आपल्या गावाच्या जवळ एखादा ट्रान्सफॉर्मर असतो तो त्याला येणारी क्षमता किती तर 11 kV आहे, त्यातून तो काय करतो तर 440 व्होल्ट पर्यंत स्टेप डाऊन करतोय आणि पुन्हा घरापर्यंत पोहोचण्यासाठी 230 ते 440 व्होल्टेज तो तिकडे सोडत असतो आणि त्यातून ती विद्युत आपल्याला वापरण्यासाठी वापरली जात असते। आणि म्हणून ही लक्षात ठेवा, हा प्रश्न बऱ्याच वेळ विचारला गेलेला आहे ठीक नाही। तर हा प्रश्न सुद्धा काय करायचा तर लक्षात ठेवायचा होता की काय होतं तर आपलं जे ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता किती असते तर 11 kV आहे आणि तो स्टेप डाऊन किती करतो तर 440 करतोय म्हणजे 230 ते 440 पर्यंत तिथे आपल्याला व्होल्टेज मिळत असतं आणि त्यातील घरातील उपकरणं त्या तेवढ्याच व्होल्टेजमध्ये चालत असतात। त्यापेक्षा जर जास्त व्होल्टेज जर आले तर घरातील उपकरणं जळण्याची शक्यता असते आणि म्हणून याच प्रकारची ती स्टेप डाऊन तिथे केली जात असते। त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, 16 क्रमांकाचा प्रश्न आहे म्हणजे 66 kV, 32 kV, 132 kV आणि 220 kVच्या मुख्य सबस्टेशनच्या ठिकाणी रिकाम जागा ब्रेकर वापरला जातो ठीक नाही। तर हा ब्रेकर आहे तर ओपन ठिकाणची एअर सर्किट ब्रेकर वापरतात। कोणता तर एअर सर्किट ब्रेकर वापरला जातो। जर समजा एखाद्यावर 2 जोडणी एकत्र जोडायची असेल किंवा बाजूला करायचं असेल तर 2 जोडणी जोडत असताना थोडंसं तरी तिथे सर्किट होतं, आग लागल्यासारखी होते आहे, परंतु ती हवेमध्ये पटकन विझून जाते। आता त्याला जर ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये जर ठेवलं असतं तर कदाचित ऑइलला गरम झालं असतं आणि ऑइल गरम झाल्यामुळे एवढ्या हाय व्होल्टेजमध्ये ते आल्यामुळे तिथे तो आगाला म्हणजे तेलाला त्या ऑइलला पेट घेण्याची शक्यता असते, म्हणून ऑइल सर्किट ब्रेकर तिथे वापरत नाही। छोट्या ठिकाणी म्हणजे जिथे कमी स्टेप आहे त्या ठिकाणी ऑइल सर्किट ब्रेकर वापरलं जातं, परंतु अशा मोठ्याच ठिकाणी काय केलं जातं तर एअर सर्किट ब्रेकर वापरलं जात असतं, म्हणून इथे एअर सर्किट ब्रेकर हा 2 क्रमांकाचा पर्याय बरोबर आहे। त्यानंतर या कंडक्टरमध्ये जीआयचा तार असतो, या कंडक्टरमध्ये जीआयचा तार जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण विद्युत वाहत नेतो त्याला कंडक्टर म्हणतो आपण, जो तार वापरला जातो। तर त्या तारामध्ये काय करतं तर आता आपल्याकडे सर्वात चांदी प्रवाहित आहे परंतु ती महाग असल्यामुळे वापरू शकत नाही। त्यानंतर 2 नंबरला कॉपर आहे, कॉपर सुद्धा महाग असल्यामुळे किमतीने आपल्याला ते मिळत नाही। ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर आपण ज्याला म्हटलं आहे तर हा तार आपण वापरू शकतो, परंतु त्याच्यात ताण ठेवण्याची क्षमता नाही आहे आणि म्हणून काय केलं जातं तर 3 नंबरचा पर्याय ॲल्युमिनियम पुअर स्टील कंडक्टर, ॲल्युमिनियम पुअर स्टील कंडक्टर हा 3 क्रमांकाचा पर्याय त्यासाठी योग्य उत्तर असेल। कारण की त्याच्यामध्ये काय असतं तर एक जीआयचा तार असतो आणि हा जीआयचा तार हा गंधरोधक असतो, परंतु त्याच्यात कडक ताण क्षमता त्यामध्ये जास्त असते, तो गंधत नाही आहे, जास्त काळ ड्युरेशन त्याला लाईफ देऊ शकतो आणि त्याला 1 तार जीआयचा आणि 6 कोट त्याला फिरलेले ॲल्युमिनियमचे त्याच्यावर असतात
आणि म्हणून आज अलीकडे काय केलं जातं तर ॲल्युमिनियम हा सर्वत्र उपलब्ध होणारा भाग असल्या कारणाने तो स्वस्त आहे आणि म्हणून आपल्याला विद्युत वाहनासाठी त्याचा जो खर्च आहे तो खर्च आपल्याला कमी येतो. म्हणून या ॲल्युमिनियमला काय तर स्टील कोटर, एक झिहायचा तार आणि नंतर 6 कोटिंग त्याला आपण काय करतोय तर त्या ठिकाणी ताराचे कोट त्याला देत असतो आणि ते वाहनासाठी वापरलं जातं. म्हणून या कंडक्टरमध्ये, कोणत्या कंडक्टरमध्ये, ॲल्युमिनियम म्हणजे कोव्हर्ट स्टील कंडक्टर, या कंडक्टरमध्ये झिहायचा तार वापरला जात असतो. आता डिस्ट्रीब्युटर लाईन म्हणजे काय? डिस्ट्रीब्युटर लाईन म्हणजे काय? आता 220 kV पासून जेव्हा लाईन येते ती आपण वापरू शकत नाही. 33 kV पासून आपल्या डीपी पर्यंत जी लाईन येत असते ती 11 kV ची आहे, ती सुद्धा आपण वापरू शकत नाही, कारण की त्याच्यावर आपली उपकरणं चालू शकत नसतात. पण डिस्ट्रीब्युशन लाईन कुठे असते तर आपल्या गावाच्या जवळ जी काही डीपी एक असते, ट्रान्सफॉर्मर असतो, त्या ट्रान्सफॉर्मर पासून तर आपल्या घरापर्यंत येणारी जी लाईन आहे त्याला आपण काय म्हणतो तर डिस्ट्रीब्युशन लाईन अशी म्हटली जाते. म्हणजे ज्या लाईनला सर्व्हिस लाईनला म्हणजे टॅपिंग घेऊन वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जाईल अशाला काय म्हटलं जातं तर डिस्ट्रीब्युटिंग लाईन असं म्हटलं जात असतं. कारण की इथे काय करतं त्याला टॅपिंग घेता आला पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला जॉईनिंग आपल्या घरातील उपकरणाला जेव्हा विद्युतचा आपण संपर्क देत असतो तर त्याला डिस्ट्रीब्युटिंग लाईन असं म्हटलं जात असतं. त्यानंतर 19वा प्रश्न आपण पाहणार आहोत. या पदार्थास फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणतात. या पदार्थात फेरोमॅग्नेटिक मटेरियल, फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय तर जर चुंबक असं जवळ जर नेलं असेल तर त्याच्या जवळ ती घटक अशी जवळ आली पाहिजे. जी जवळ घटक येतात त्याच्यामध्ये लोखंडाचे प्रमाण हे जास्त असतं आणि म्हणून त्याला काय होतं तर म्हणजे जे पदार्थ चुंबकाकडे जास्त प्रमाणात काय तर जास्त प्रमाणात आकर्षले जातात त्या पदार्थाला फेरोमॅग्नेटिक मटेरियल असं म्हटलं जातं. ठीक नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. चुंबकाकडे आकर्षित न जाणाऱ्या पदार्थाला म्हणत नाहीत. आता समजा पुस्तक आहे, चाबी, इथे टेबल आहे, लाकडाचे पदार्थ वस्तू असतील, ह्या काही चुंबकाकडे आकर्षित केल्या जात नाहीत. म्हणजे त्याला नंतर ज्या पदार्थ फक्त काय करतात तर इथे चुंबकाकडे जास्त आकर्षण केले जातात त्याला फेरोमॅग्नेटिक मटेरियल असं म्हटलं जात असतं. तर याच्यातला पर्याय क्रमांक बी हा बरोबर होता. आणि आता शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहे, 20 क्रमांकाचा प्रश्न. म्हणजे या चुंबकाचा उपयोग सर्वत्र केला जातो. आपल्याकडे 2 प्रकारचे चुंबक आहेत, एक नैसर्गिक चुंबक आणि नंतर एक कृत्रिम चुंबक आहे. नैसर्गिक चुंबक हे खाणीमध्ये मिळतं परंतु त्याच्या चुंबकाचे गुणधर्म कमी असतात म्हणून आपल्याला ते वापरामध्ये उपयोगी करता येत नाही. त्याचा सेप सुद्धा आपल्याला पाहिजे तसा मिळत नसतो आणि म्हणून आपण काय केलं तर कृत्रिम चुंबक वापरतो आणि कृत्रिम चुंबकाचा आकार आपण जसं पाहिजे तसा बनवू शकतो. त्याच्यात चुंबकत्व किती टाकायचं आहे हे सुद्धा आपण तयार करू शकतो आणि म्हणून कृत्रिम चुंबक हे सर्वत्र वापरलं जातं, नैसर्गिक चुंबक वापरलं जात नाही. ठीक आहे. नैसर्गिक चुंबकालाच काय म्हटलं जातं तर आयर्न ऑक्साईड, काय म्हटलं जातं तर आयर्न ऑक्साईड असं म्हटलं जात असतं. तर या ठिकाणी हे आयर्न ऑक्साईड म्हटलेलं आहे. तर इथे म्हणजे कृत्रिम चुंबक फक्त आपण काय करतो तर आपल्या नेहमीच्या उपयोगामध्ये वापरत असतो असे आपण नेहमी करता. आजचा हा दुसरा भाग आपण या ठिकाणी घेतलेला आहे. असेच आपण नेहमी करता रोज अगदी 4 वाजता तुमच्यासाठी असे 20 प्रश्न घेऊन येणार आहोत. प्रत्येक चॅप्टर तुमच्यासाठी अगदी डिटेल्स पद्धतीने आपण येणार आहोत. तर त्यामुळे पुन्हा जर या चॅनलला लाईक जर केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलच्यासाठी आजपासून अभ्यासाला लागा. आपलं यश आपल्या हातात आहे आणि त्यासाठी सज्ज राहा. तुमच्या यशासाठी आमच्या शुभकामना तुमच्यासोबत आहेत. फक्त तुम्ही तयारी करायची आहे. संपूर्ण एक नाही एक भाग प्रत्येक मायक्रो प्लॅनिंग करून आपण हा सिलेबस पूर्ण करणार आहोत. ठीक आहे. चला, थँक्यू.